दादा, हे दादा, आलास तू? लय भूक लागली मला. अरे दादा मी कसं आलो मला माहिती. ते पोलीस लक्ष ठेवून माझ्यावर. अरे दादा दादा असं किती दिवस चालणार? ते पोलीस रोज घरी येतात, मला विनाकारण मारतात. अरे त्यांच्या एका मारामुळे माझा हात सुद्धा फ्रॅक्चर झाला. आपल्या आई वडिलांना कायच काय बोलतात. मला या गोष्टीचा फार कंटाळा आला रे. अरे दादा तू ज्यांची मदत केली ना तेच लोकांनी तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुला अडकवलं रे. आणि तेच लोक आज खुल्याम फिरताय. अरे त्यांनी तुझा थोडा तरी विचार केला का? अरे किरण, मी फक्त त्याची मदत करायला गेलतो रे. मला नव्हतं माहिती का तो त्याचा दुश्मन आहे आणि त्याचा खून केलाय म्हणून. अरे मी फक्त माझी मैत्री जपली आणि त्या मैत्रीचं फळ असं भेटल मी कधी आयुष्यात विचार सुद्धा नव्हता केला रे. तुझ्या एका मदतीमुळं आमची काय हाल झाली तुला माहिती का रे दादा? हा राव किरण, माझ्यामुळे खूप त्रास झाला तुम्हाला. अरे तू नेहमी सांगायचा ते मित्र वाईट आहे त्यांची संग राहू नको, पण मी तुझं ऐकलं नाही. अरे मित्राच्या नावाखाली साप पाळला होता आणि त्या सापाने आज मला खरोखर डसलं रे. मला खरंच काहीच कळत नाही आता मी काय करू. दादा तू एक काम कर, तू ना जमावून जा. अरे तू किती दिवस इकडे तिकडे लपून राहणार आहेस? आणि हा घाबरू नकोस. तुझ्यासाठी जर कोणी आलं नाही ना तर तुझा हा लहान भाऊ तुझ्यासाठी खंबीर उभा आहे हे नेहमी लक्षात ठेव. किरण, कोणाची मदत करणं कधी गुन्हा होईल हे आज कळलं रे.